नमस्कार, मी इनसाइड स्टोरीकडून रेश्मा शिंदे. खाजगी इंग्लिश मीडियम स्कूल हे फक्त ॲडमिशन करण्यापुरतं आपल्या हिंदू धर्माचा वापर करतात आणि हिंदू धर्मीय लोकांना आमिष दाखवून त्यांच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायला भाग पाडतात. परंतु कलेक्टरच्या अखत्यारीमध्ये काही सुट्ट्या शिल्लक असतात आणि त्यांच्या मर्जीनुसार ते सुट्ट्या ते कधी कधी अलाउड करतात. तशाच प्रकारे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये उद्याच्या नागपंचमीची सुट्टी कलेक्टर डिक्लेअर असून सुद्धा काही इंग्लिश मीडियम स्वतःला अतिशहाण्या स्वरूपात समजत असून बिलकुलही त्यांनी आखाडी असो किंवा उद्याची नागपंचमी सुट्टी दिलेली नाही आहे. मग तो स्टाफ असो की तुमचे विद्यार्थी असो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की हे महाराष्ट्रात राहतात की कोणत्या विदेशामध्ये राहतात, ह्यांना महाराष्ट्रामधले सण वार हे काही एथिक्स प्रिन्सिपल माहीत नाहीत का? आणि यांना हिंदू धर्माबद्दल एवढी घृणा काय आहे? का बरं हे सुट्ट्या देत नसतील? आणि फक्त सेलिब्रेशन स्कूलमध्ये करायचं, नागपंचमी सेलिब्रेशन करायची, आखाडी एकादशी सेलिब्रेशन करायची म्हणजे हिंदूंबद्दल प्रेम किंवा हिंदूंच्या धर्माबद्दल, हिंदूंच्या एखाद्या सणवाराबद्दल आस्था अपेक्षा असल्याचं हे सिद्ध करायचं आणि सुट्टी मात्र द्यायची नाही. हा कोणता म्हणजे एक आपला प्रकार आहे? मला हाच कळत नाही आहे. प्रत्येक इंग्लिश मीडियम स्कूल तुम्ही पहा, बाजूचा तालुका उमरखेड तालुक्यामध्ये इंग्लिश मीडियम स्कूलला देखील सुट्ट्या दिलेल्या आहेत. दिग्रस असो, यवतमाळ असो, कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असल्यावर हे जाहीर असतं की तुम्ही जिल्हाभरात सुट्टी द्या. कलेक्टरसारख्या मोठ्या पोस्टनी जाहीर केलेली सुट्टी जर इंग्लिश मीडियम स्कूल पुसदचे स्वतःला अतिशहाणे समजत असतील आणि कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असून सुद्धा हे यांची मनोबोली करून जर प्रत्येक कॉन्व्हेंट एक आपली युनिटी करून हे कॉन्व्हेंट जर सुट्ट्या देत नसतील तर हे खूप चुकीचं आहे आणि पालकांनी याबाबतीत ॲक्शन घ्यायला पाहिजे. पालकांनी याबाबतीत बोलायला हवं आहे आणि पालकांनी याचा निषेध नोंदवणं गरजेचं आहे. जर जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्ट्या कलेक्टर डिक्लेअर असल्यावर देऊ शकतात तर इंग्लिश मीडियम स्कूलला सुट्टी का देऊ शकत नाही? याच्यावर पालकांनी सतर्क राहून उत्तर मागायलाच पाहिजे आणि असलेल्या स्टाफनी देखील याचा विरोध युनिटी करून मागायलाच हवा आहे. तुम्ही एका स्कूलमध्ये जॉब करताय, काम करताय, याचा अर्थ हा नाही की तुम्ही कोणाच्या हुकुमशाहीच्या अंडर प्रेशरमध्ये काम करावे. धन्यवाद. इनसाइड स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे. अशाच अनेक माहितीसाठी आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व काही चुकलं असेल तरी कमेंट करा, योग्य असेल तरी कमेंट करा, जेणेकरून आम्हाला आमच्यामध्ये थोडंसं परिवर्तन आणता येईल आणि चूक झाली असेल तर चूक सुधारता येईल. धन्यवाद. थँक्यू सो मच.